नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ धक्काबुक्कीच्या वादाचं रूप थेट जीवघेण्या हल्ल्यात झालं। फळ विक्रेत्या युवकाच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्याच्या भावावर चाकूने हल्ला करण्यात आला। जखमी युवकावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटाभट्टी परिसरात किरकोळ धक्काबुक्कीमुळे हा गंभीर प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार रेहान अन्सारी हा नेहमीप्रमाणे फळांचा ठेला लावल्यानंतर जवळच्या दारूभट्टी परिसरात पाणी पिळायला गेला होता। परत येत असताना त्याचा सूरज कुमरे याला धक्का लागला। यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि काही वेळाने सूरज कुमरे आणि त्याचा साथीदार विवेक भोला हे पुन्हा घटनास्थळी आले। त्यांनी रेहानला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। वाद वाढत असल्याचं पाहून रेहानचा मोठा भाऊ फैजान अन्सारी मध्यस्थी करण्यासाठी आला। यावेळी सूरज कुमरे यानं फैजानच्या पोटात चाकूने वार केला, तर विवेक भोला देखील यात सहभागी होता। या हल्ल्यात फैजान गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही आरोपींना अटक केली। हे जे आरोपी आहेत सूरज कुमरे आणि विवेक भोला हे परत आले आणि यातील जो जखमी आहे त्याला त्यांनी परत वाद करून आणि त्याच्याजवळ असलेला छोटा चाकू जो आहे त्याने एक वार केला आणि जखमी केला। यातील जखमीवर सध्या मेयो हॉस्पिटल इथे इलाज चालू आहे। त्याची प्रकृती धोकादायक स्थितीच्या बाहेर आहे, तो सामान्य आहे। ताबडतोब पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। आरोपीची 3 दिवस PCR घेतलेली आहे। सध्या शांतता आहे।